आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनावों को ध्यान में रखते हुए भारतीय जनता पार्टी ने संगठनात्मक स्तर पर कमर कस ली है। सुधागढ़ तालुका में भाजपा ने बड़ी रणनीतिक पहल की है। जामभुलपाड़ा जिला परिषद क्षेत्र के कई गांवों के सैकड़ों कार्यकर्ता कांग्रेस, एनसीपी, शिवसेना और शेकाप को छोड़कर भाजपा में शामिल हो गए हैं। भाजपा नेताओं ने नवप्रवेशी कार्यकर्ताओं का गर्मजोशी से स्वागत किया और विश्वास जताया कि आगामी चुनावों में भाजपा का जलवा रहेगा। हे आता वातावरण संपूर्ण भाजपमय होत चाललेलं आहे। हे भाजपमय वातावरण उद्याच्या ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला फार उपयोगी पडणार आहे। या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो की या भागातली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्या भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या जिंकूच हे आजचं सुतोवाच आहे। एकूणच कार्यकर्त्यांची जी संख्या किंवा विविध पक्षातले प्रमुख पदाधिकारी पक्षामध्ये सहभागी होत आहेत, विकासाला एका बाजूला गती मिळेल, मात्र तिकीट वाटपामध्ये थोडासा पेच निर्माण होईल असं वाटतंय। तो पेच कसा सोडवला जाईल? इथे नेतृत्व चांगलं आहे। प्रकाश देसाईंसारखे, गीता पालरेच्यासारखे, श्रीकांत ठोंबरेंसारखे आणि आरिफ मण्यारसारखे हे सगळे लोक एकत्रित बसले तर मला वाटत नाही की ह्या तालुक्यात कुठे कुरबुरी होईल, तिकीट वाटपाची सुद्धा कुरबुरी होईल असं मला वाटत नाही। भविष्यात किती ग्रामपंचायती आपल्या डोळ्यासमोर आहेत की सगळ्यांना भाजपमध्ये आपल्याला जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, जेवढ्यांची निवडणुका झालेल्या आहेत तेवढ्या भाजपमय होती। रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या कमी प्रमाणात आहेत। सुधागड आदिवासी असं आहे, ह्या रोजगाराची समस्या ही फार मोठी समस्या आहे। इथं ज्या पद्धतीनं कारखाने उद्योगधंदे उभे राहतील त्यावेळेला या ठिकाणी रोजगाराची संधी सुद्धा सर्वसामान्य माणसाला मिळाली जाईल हे मी आज आवर्जून सांगू शकतो। पुढच्या काळामध्ये महायुतीमध्ये या ठिकाणी जो संघर्ष दिसतोय, पुढच्या काळामध्ये आपली भूमिका काय राहील भाजप? असा पुढच्या काळात काय होईल ते होईल, पण आज आम्ही भाजप म्हणून चाललो।